गुड इव्हिनिंग. मी एस रविराज रवींद्र तांगव शिंदे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, ठाणे महानगरपालिका ठाणे, अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्तांना हे तात्काळ निवेदन आहे की ठाणे महानगरपालिकेच्या जांभी नाका येथील तळापाळी समोरील शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर, 1960 सालच्या आत्ताचे धर्मवीर क्लॉक टॉवर, त्या काळी 1960च्या टॉवरचं 97, 98, 99च्या आणि 2000च्या कालखंडामध्ये टी चंद्रशेखर यांनी केलेल्या रस्ता रुंदी अंतर्गत ते तोडून नव्याने बांधले. त्या टॉवरला, शिवाजी मैदानाच्या टॉवरला, शिवाजी क्लॉकला धर्मवीर आनंदीगे टॉवर नाव दिलं. आणि मागच्या एप्रिलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विशेष निधी अंतर्गत धर्मवीर क्लॉक टॉवरचे कुठलेही स्ट्रक्चर धोकादायक नसताना तोडून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने नवीन प्रस्तावित निविदा काढून धर्मवीर टॉवरचं काम चालू केलं गेलं. मी याच्यावर विनय आक्षेप घेतलेले आहेत, आंदोलने केली आहेत, विविध आक्षेप घेतले ते आंदोलने केलेली आहेत. नवरात्रोत्सवापासूनच टेंबी नाक्यावरील नवरात्रोत्सव वाच्या वेळेस जायंट व्हिलला परमिशन ज्या सहाय्यक आयुक्तांनी दिली त्यांना तात्काळ निलंबित करणं. आणि आत्तासुद्धा आजची घटना आहे की शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर, धर्मवीर क्लॉक टॉवर येथे गेल्या एप्रिलमध्ये कार्यादेश दिले आणि आज वर्षभर होऊनही शिवाजी मैदानातलं धर्मवीर टॉवरचे नव्याने नूतनीकरणाचं काम चालू होऊ शकत नाही. आज त्या काळी नवरात्रोत्सवच्या काळामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांनी उद्घाटन केले. एप्रिलमध्ये कार्यादेश दिले. आता ज्या ज्या महानगरपालिकेच्या शासकीय कामाचे जर वर्क ऑर्डर दिले असेल तर त्या वर्क ऑर्डरनुसार त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम करणं, महानगरपालिकेने कुठल्याही कामाला परवानगी देणं हे चुकीचं, नियमबाह्य, घटनाबाह्य असून ज्या सहाय्यक आयुक्तांनी परवानगी दिली असेल त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई आणि दंडात्मक वसुली, नवरात्रोत्सवामध्ये स्टॉलची, अनेक बांधकामांची केले की नाही याची खातरजमा करावी. आणि आज मला UGC कंपनीवाल्यांकडून माहिती मिळाली की साहेब आज पुन्हा तिकडे नवरात्रोत्सवाचं मंडपाचं काम चालू आहे. माजी खासदार आहेत राजन विचारे यांनी जोर जबरदस्तीने शिवाजी क्लॉक टॉवर नवरात्रोत्सवासाठी मंडप कब्जा केलेला आहे. नियमानुसार, शासन नियमावली, बांधकाम नियमावलीनुसार एखाद्या ठिकाणी कार्यादेश दिले असेल तर त्याला महानगरपालिका त्या ठिकाणी क्षेत्र निशब्द करते, कुठलीही परवानगी दिली जात नाही. जर खासदारांनी जोर जबरदस्तीने करून ते ग्राउंड घेतलं असेल नवरात्रोत्सवासाठी तर तात्काळ महानगरपालिकेने त्याच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करून ते काम बंद करण्यात यावं आणि त्या ठेकेदाराचं काम प्रथम चालू करण्यात यावं. मला एकनाथ शिंदे गट कोण, राजन विचारे गट कोण याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. नागरिकाच्या कराच्या पैशाचं नुकसान होतंय. जो नागरिक शिवाजी मैदान, शिवाजी टॉवर जी ज्या नासधूस झालेली आहे, पुन्हा नव्याने प्रस्ताव करून तोडण्यात आलेला आहे धोकादायक नसताना, याची पुरेपूर महानगरपालिकेने चौकशी करावी. या नियमबाह्य प्रस्तावाची चौकशी करावी. कुठलाही का गट असे ना, परंतु तोडलेलं काम कार्यादेशानुसार चालू व्हायला पाहिजे ना. आज एप्रिल महिन्यामध्ये दिलेली वर्क ऑर्डर जून जुलैपर्यंत टॉवर तोडला, ठेकेदाराने काम चालू केलं, परंतु नवरात्रोत्सवाला काम बंद केलं गेलं. विविध राजकीय सभा आला, निवडणुकीपूर्व काम बंद केलं गेलं. महाशिवरात्र आली, भारतीय जनता पार्टीचे
शिक्षक मतदारसंघाने धर्म होम सोहळा यज्ञाचा मांडला, महाशिवरात्री यज्ञाचा सोहळा मांडला, काम बंद केलं. 3-4 दिवस त्यात गेले, महिना नवरात्रोत्सवात गेला आणि आता पुन्हा राज्याने विचारे खासदार जे माजी आहेत, माजी आजार खासदारांना काय अधिकार असतील कोणी पक्षाचे नेते घेणं देणं नाहीये. जर अधिकृतरित्या महानगरपालिकेने कार्यालय घेऊन काम चालू केलं असेल तर तिथे कुठल्याही प्रकारचं नव्यानं मंडप परवानगी देणं हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या कक्षेत नाही आणि ते काम निक्षिप्त होतं. जर कार्यादेश दिले, काम चालू आहे. आणि ठेकेदारी किती आर्थिक भूखंड सोचणार, किती आर्थिक बुदळणं सोचणार, त्याची भरपाई कोण देणार का? महानगरपालिका देणार का? जर आज उद्या ठाणे महानगरपालिकेने तात्काळ अतिक्रमण अनधिकृत बांधकामे करून ते मंडप तोडलं गेलं पाहिजे आणि मंडप करणाऱ्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मंडपाचं कारवाई करून तात्काळ गुन्हा दाखल करून ती कारवाई करून मंडप तोडलं गेलं पाहिजे. नाहीतर उद्या मी तिथे शिवाजी मैदान टॉवरजवळ ठिय्या आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन ही केवळ कामगाराचे ध्येय धरण्यासाठी नाही तर ठाण्याच्या विकासासाठी पण हातभार लावते. शिवछत्रपती सेना प्रमुख या नात्याने मी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना निर्देश दिले शासकीय तात्काळ ते मंडपाचं काम उखडून टाका आणि UGC कंपनीचे क्लॉक टॉवर तोडलेलं काम चालू करा, हे माझं निवेदन आहे. आणि उद्या त्या ठिकाणी मी उघड्या कपड्याशी बसणार. हे ठाणे महानगरपालिका इशारा आहे. खासदार राजन विचारे जे माजी खासदार आहेत यांना इशारा आहे. मला कोण खासदार माजी आहे का कोण आजी आहे, कोण मुख्यमंत्री माजी आहेत की उपमुख्यमंत्री आहेत, ह्या भांडणामध्ये मला न जाता मी जनतेच्या कराच्या पैशाची चिंता करतो, जनतेच्या विकासाची चिंता करतो. शिवाजी मैदान, शिवाजी क्लॉक टॉवर लवकरात लवकर चालू होऊन लोकांसाठी खुले होईल यासाठी मी भांडत आहे. एवढं सांगतो. नागरिकांचा कराच्या पैशाचा अपव्यय आणि नुकसान मी कदापि सहन करू देणार नाही. आज ठाणे महानगरपालिकेमध्ये बहुउद्देशीय प्रकल्प होत असताना विशेष निधी अंतर्गत महानगरपालिकेमध्ये एकही पैसा नाही, पण देण्यात आलेल्या GRच्या अध्यक्षावर कामं चालू आहेत, टक्केवारीची सेटिंग चालू आहे आणि कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत, 7वा वेतन द्यायला पैसे नाहीत, प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी द्यायला पैसे नाहीत, अजून 5 वर्षाचे थकीत 7वा वेतन आज अजून देण्यात आलेलं नाही. मी माझं आंदोलन होतं 20 तारखेच्या महासभेपुढे आणि आता मागच्या सोमवारी आंदोलन होतं. त्या आंदोलन मी होळीनिमित्त 27 तारखेला महानगरपालिकेचे पत्र प्राप्त झाले, मागे घेतलं. हे सर्व इत्थंभूत प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये शिवाजी धर्मवीर क्लॉक टॉवरचे पण प्रश्न आहे. लवकरात लवकर काम चालू करावं हीच विनंती. धन्यवाद. जय भीम.